विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड कदाचित आज मोडीत निघणार आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर एका महाविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे। राजकोटच्या मैदानात आज श्रेयसच्या बॅटमधून फक्त 34 धावा निघाल्या, तर तो भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरेल। सध्या हा विक्रम गब्बर शिखर धवनच्या नावावर आहे, तर किंग कोहलीलाही यासाठी 75 डाव लागले होते। पण श्रेयस अय्यरने जर आपल्या 69व्या डावात 3000 धावांचा टप्पा ओलांडला तर तो धवन, विराट आणि अगदी सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गजांना मागे टाकत भारताचा नंबर 1 बॅटर बनेल। बडोद्यात झालेल्या पहिल्या मॅचमध्ये श्रेयसने 69 धावांची खेळी करून आपण जबरदस्त फॉर्म मध्ये असल्याचं सिद्ध केलंय। आता सर्वांचं लक्ष राजकोटच्या पिचवर आहे, जिथे हा ऐतिहासिक क्षण आपल्याला पाहायला मिळू शकतो। तुम्हाला काय वाटतं, उद्याच्या मॅच मध्ये श्रेयस अय्यर 34 धावा करून हा ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावावर करेल का? कमेंट्स मध्ये हो किंवा नाही सांगा।